पाहताय आरके दादांच्या सन्मानासाठी अभिमानासाठी या स्पर्धेचं नियोजन आयोजन केले गेलेलं आहे। अर्थातच आरके धमाका बिग बॅश तुम्ही पाहताय या वाल्मिकेश्वर क्रीडांगणावरती। गोलंदाज तयार, पहिलाच बॉल पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, टॅप केलाय त्या ठिकाणी। जर पाहिलं तर बॅकवर पॉइंटला खेळलेत फिल्डर आहेत त्या ठिकाणी बॅकवर पॉइंटला। एक फक्त सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे। 4 षटकांचा सामना आहे। पहिल्या फेरीतील सर्व सामने आपण 4 षटकांचे खेळवतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। एका बाजूला संघ जर पाहिलं तर एकविरा कळम हा संघ मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधात झुंजार हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे। बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहिलं तर चिराग आपल्याला पाहायला मिळतोय, ते व्हाईट बॉल पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे। चिराग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट केल्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, कमालीचा फटका पाहायला मिळतोय परंतु फिल्डर आहेत डाऊन द बॉल, मिस्टेक करणार नाही, झेल टिपलाय। पहिला धक्का या मॅच मध्ये टीम झुंजारला बसलाय, फलंदाज बाद। ओव्हरच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, वाईड ऑफ खऱ्या अर्थानं लॉंग ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी कव्हर रिझन मध्ये पोहोचला आणि कमालीचा झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला। या मॅच मध्ये पहिला धक्का टीम झुंजारला बसल्या। टीम झुंजार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते। आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं ना तर या मैदानावरती धावा झालेल्या नाही आहेत। आजच्या दिवसामध्ये या क्रीडांगणावरती षटकार चौकारांची सरबत्ती झालेली नाही आहे। आजचा दिवस खऱ्या अर्थानं गोलंदाजाने गाजवलाय। गोलंदाजी चांगली या क्रीडांगणावरती आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे। अप्रतिम कामगिरी आजच्या दिवसामध्ये आदिवासी समाजातील संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना तुम्ही पाहताय आणि जबरदस्त कमालीची कामगिरी या संघांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती चिराग अप्रतिम गोलंदाजी करतोय, षटक क्रमांक पहिला हाताळतोय। गोलंदाज तयार, यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले, पुल करण्याचा प्रयत्न। इथून जर पाहिलं तर काउकॉर्नर फेजला फिल्डर येत आहे, सेकंडचा कॉल केलाय, दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाईल। या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 4 या आकड्यावरती। 4 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये विकीला तुम्ही पाहताय, अक्षय पहिल्या चेंडूवरती बाद झाले। एका बाजूला जितेश तुम्ही पाहताय विकी स्ट्रायकिंग एंड वरती आणि त्यांच्या बॅटमधून 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या। 4 षटकांचा सामना, आरके धमाका बिग बॅश भव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं आगळं वेगळं असं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने डेकोरेट केलंय। या संपूर्ण मैदानाला अप्रतिम सजावट आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज चिराग पुन्हा एकदा इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, लॉंग रिजन मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत परंतु त्याला बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार, फलंदाज विकीच्या बॅटमधून। चांगला स्ट्रोक पाहायला मिळते, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना चौकार आलेला आहे। या मॅच मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 धावा। गोलंदाज चिराग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट, इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जितेशने केलाय, जितेशचा फटका फसलाय, फिल्डर आले जगल अँड ड्रॉप। हो अगदी सहज सोपा झेल इथे ड्रॉप केलाय। आजच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या झेल देखील सुटताना आपण पाहिल्यात। इथे देखील जितेशला संधी मिळाली, जितेशच्या बॅटमधून मागील चेंडूवरती चौकार आला होता आणि इथे लगेच जितेशला देखील संधी मिळाली। पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावफलकावरती धावा बनल्यात तब्बल 9 धावा। आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालेला आहे। पंचांच्या भूमिकेमध्ये राहुल घुसेकर सरांना तुम्ही पाहताय आणि एका बाजूला रितेश गंगेकर सरांना देखील तुम्ही पाहताय। जबरदस्त पंचांची भूमिका आजच्या दिवसामध्ये साकारलेली आहे। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती चिराग ओव्हर द विकेट, फुलटॉस बॉल स्लॉक केलाय या चेंडूला आणि पाठवलंय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, फलंदाज विकीच्या बॅटमधून धमाकेदार षटकार।
मध्ये जर पाहिलं तर एका बाजूला जितेश आणि त्याच्या सोबतीला विकी तुम्ही पाहताय आणि हा फटका जितेशच्या बॅटमधून आलाय. स्लॉक केलं होतं. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला जितेशच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा. काय जबरदस्त सुरुवात केलेली आहे दोन्ही फलंदाजाने आपले इरादे आणि आविर्भाव या मॅच मध्ये भरपूर सांगून जातोय की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्वाचा आहे. सुरुवातीपासून आक्रमण या मॅच मध्ये टीम झुंजारने केलंय. धावफलकावरती धावा बनल्यात 1ला15. षटक क्रमांक दुसरं. बॉल इन ट्रॅक वरती अमित हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर विकीला तुम्ही पाहताय. विकीच्या बॅटमधून देखील चौकार आलेला आहे. विकीला देखील संधी मिळालेली आहे. एक ताकदवान खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने टीम झुंजारचा सुपरस्टार खेळाडू आहे विकी आणि त्याला तुम्ही स्ट्रायकिंग एंड वरती पाहताय या मॅच मध्ये. गोलंदाज बॉल इन ट्रॅक वरती अमित. राऊंड विकेट. हो यावेळेस लेग कटरचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतलाय. इथे चेंडूला डॉट. स्पिनर गोलंदाज आहे. खऱ्या अर्थानं दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची कसब ठेवणारा गोलंदाज अमित आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती कटरचा त्यांनी वापर केलाय. लेग स्विंग पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून आणि त्या चेंडूवरती जर पाहिलं तर फलंदाज विकीला त्याने शांत ठेवलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगला कमबॅक करणारा चेंडू राहिलाय गोलंदाज अमितच्या माध्यमातून. अमित पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस थोडीशी फ्लाईट दिली आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. मिड विकेट रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मधून शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 15 धावा बनल्या. या षटकामध्ये अमितच्या विरोधात आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. हे 4 चेंडू चांगल्या टप्प्यावरती अमितला टाकावे लागतील. एकविरा कळम संघ मैदानावरती फिल्डिंग करतोय. खऱ्या अर्थाने टॉस जिंकला होता या संघाने आणि ते इन्व्हाइट केलं होतं बॅटिंग करण्यासाठी टीम झुंजारला आतापर्यंत या मॅच मध्ये. इथे देखील फ्लाईट दिली आहे. चांगला चेंडू पाहायला मिळते. वा अमित वा. जबरदस्त गोलंदाजी करतायत. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा कटरचा वापर केलाय. जबरदस्त गोलंदाजी करतायत. फ्लाईट देत आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर चेंडूला वळवतायत आणि फलंदाजाला रीड करतायत. चांगल्या धाटणीची गोलंदाजी अमित दाखवतायत या मॅच मध्ये. इथे फुलटॉस बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्या ठिकाणी जर पाहिलं तर लॉंग ऑन रिजनचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय काव कॉर्नर फेजला आणि ते फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. शांत क्रिकेट. इथून मोठे फटके हवेत. क्रीडा रसिकांना मनोरंजन हवे आहे परंतु गोलंदाजी चांगली होत असताना अमितची चांगली गोलंदाजी तो करतोय. इथे देखील थोडेसे बॅकफुटला गेले. टॅप करण्याचा प्रयत्न. वा अमित वा. काय गोलंदाजी करतायत. धावा थांबवल्यात अमितने या षटकामध्ये कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये धावा थांबल्यात. फलंदाजाला रीड केलं जातं आणि खऱ्या अर्थानं युजित फुटवर्कचा वापर फलंदाज करत असताना कुठेतरी मागे राहतायत आणि ते सातत्याने डॉट बॉल आलेत. संघाची धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या 18 धावा. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू टाकलेत आणि फक्त 3 धावा अमितने खर्च केल्यात. अमित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेट. फुलटॉस बॉल. इथे देखील आणखीन एक चांगला चेंडू या षटकामध्ये. फक्त 3च धावा. अमितची गोलंदाजी आवडली असेल ना तर त्याच्यासाठी टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे. वा अमित वा. जबरदस्त कामगिरी अमितने या षटकामध्ये केलेली आहे. धावसंख्या रोखली आहे. धावसंख्या थांबवली आहे या षटकामध्ये अमितने. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना टीम झुंजारने धावफलकावरती धावा जोडल्यात. तब्बल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. त्या ठिकाणी क्रीडा रसिक मैदानाच्या आतमध्ये गेलाय. त्याला विनंती करतोय आपण बाहेर यायचंय. त्या ठिकाणी जो क्रीडा रसिक आहे त्यांना विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर यायचंय.
2 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे, ती 18 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण जर पाहिल्या तर 15 धावा होताना पाहिल्या. या षटकामध्ये फक्त 3 धावा अमितने खर्च केल्यात. षटक क्रमांक 30 बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष दाखल झालेत आणि मैदानावरती एका बाजूला विकीला पाहत आहे आणि त्याच्या सोबतीला जितेश. पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजांनी केली, परंतु मागील षटकामध्ये त्यांच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने आलेले नाही आहेत, धावा थांबल्यात. परंतु इथून देखील जर पाहिलं तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 30 हर्ष याला तुम्ही पाहताय. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 19 धावा. निरंतर गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. मागील षटकामध्ये अमितने या षटकाची सुरुवात करत असताना पहिलाच बॉल व्हाईट बॉल पाहायला मिळाला हर्षच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय फलंदाज विकीला. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस फुलटॉस बॉल आणि विकीच्या बॅटमधून धमाकेदार षटकार. धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 25 धावा. हर्ष यांच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय फलंदाज विकीच्या बॅटमधून. विकी आक्रमक झालेत, जबरदस्त बॅटिंग करू लागलेत. खऱ्या अर्थानं आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार या उभ्या मैदानाला विकीने दाखवलाय. अप्रतिम बॅटिंग तो करतोय. गोलंदाज हर्ष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. दबाव जाणवतोय गोलंदाज हर्ष वरती. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या 26 धावा. इथे वाचण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय, परंतु अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. इथून अटॅक करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, कारण आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्या तंत्राचा आणि मंत्राचा वापर या मॅच मध्ये गोलंदाज हर्षला करावा लागेल. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल होता. फक्त चेंडूला दिशा देण्याचं कार्य फलंदाज विकीने केले. एकदा वेगामध्ये घेतली, दुसरीचा देखील प्रयत्न केला, परंतु जितेशने थांबवलाय. इथे एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 27 धावा. या मॅच मध्ये जबरदस्त खऱ्या अर्थानं जर पाहिलं तरी स्पर्धा तुम्ही पाहताय. आर के धमाका बिग बॅश दीपेश दादा दिंडेकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आगळं वेगळं असं नियोजन. खऱ्या अर्थाने या क्रीडांगणावरती अनेक साऱ्या क्रीडा स्पर्धा होत आहेत, परंतु त्यामधलीच अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा आर के धमाका बिग बॅश दीपेश दादा दिंडेकर यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. फिल्डर आहे त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज मिस्टेक करणार नाही. अखेर फलंदाज जितेशला बाद केलाय. फलंदाज बाद. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट हर्ष. यावेळेस देखील अराउंड लेग त्रिफलाची सलगचा दुसरा धक्का. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 27 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. हर्ष याने कमबॅक केलाय. सुरुवातीला षटकार आला. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये झालेला आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका, परंतु हा देखील फटका फसलाय. फिल्डर आलेले आहे डाऊन द बॉल. सलगचा तिसरा आणि या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरलाय मिस्टर हर्ष. वा, जबरदस्त कामगिरी. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट घेतलेत. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. 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 हिरव्या सारी बोली नाही कधी दिसल सोडून छान ग. हिरव्या सारी बोली. नवीन फलंदाज अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाची धावसंख्या 27 धावा. यानंतर आपण ड्रॉ उडवतोय. खऱ्या अर्थानं सर्व जे विजेते संघ आहेत त्यांनी यायचं. आपण ड्रॉ उडवतोय. त्यामुळे ते जर पाहिलं तर NCC नायगाव, तदनंतर नौजवान, तदनंतर बालवीर, तदनंतर जर पाहिलं तर युवा स्टार भुईगाव आणि सुरू असलेल्या सामन्यामधील विजेता संघ, अशा 5 चिठ्ठ्या आपण उडवलेल्या आहेत. आणि त्या सर्व संघांनी यायचे. आपण ड्रॉ उडवतोय आपल्या व्यासपीठावरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 29 धावा. विकेट हॅट्रिक घेतलेली आहे या स्पर्धेमध्ये. ज्या ज्या संघाची प्रवेश फी बाकी आहे हो, यावेळेस जर पाहिलं तर खोलवर टप्प्याने चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद. पायचीच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद या षटकामध्ये. चला, युवा स्टार भुईगाव संघाचं कॅप्टन आपण यायचं आहे. तदनंतर NCC नायगाव संघाचा कॅप्टन, नौजवान संघाचा कॅप्टन, बालवीर संघाचा कॅप्टन आणि सुरू असलेल्या संघातील एकविरा कळम आणि झुंजार या दोन्ही संघाचे प्रतिनिधी आपण यायचे. ड्रॉ उडवतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 धावा. काय जबरदस्त कामगिरी हर्षने केली. तब्बल विकेट हॅट्रिक. गौतमने देखील पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केले, दबाव टाकला या मॅच मध्ये टीम झुंजार वरती. सुरुवात चांगली झाली होती झुंजार संघाची, परंतु तदनंतर कुठेतरी मागे राहिला हा संघ. गौतम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू होता. डिग आउट केलाय लॉंग ऑफला. त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत. फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी जर पाहिलं तर थोडीशी खराब फिल्डिंग आणि तत्पूर्वी 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 31 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 31 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनल्यात. स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक, आणि या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न टीम झुंजारला करावा लागेल. यावेळेस मोठा फटका. ज्या फटक्याची गरज होती ना तोच फटका आलाय. फिल्डिंग खराब आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, आलाय षटकार.
काय जबरदस्त फटका अजित यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार या मॅच मध्ये अजितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 37 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गौतम, यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, फिल्डर येत आहे त्या ठिकाणी काऊक फेसला आणि ते जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 39 धावा. चांगल्या स्थितीमध्ये टीम झुंजार आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली, तिसऱ्या षटकामध्ये धावा थांबल्या आणि या षटकामध्ये देखील धावा येताना आपण पाहतोय. गौतमच्या विरोधात आक्रमण केलंय फलंदाज अजितने. यावेळेस देखील पुलटॉस बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन त्या ठिकाणी पुढे आलेत, एकदा मिळाली, सेकंडचा कॉल केलाय परंतु इथे एकच धाव मिळेल आणि धावबादच्या स्वरूपात इथे शॉर्ट रन म्हणजे धावच मिळणार नाही. म्हणजेच या चेंडूवरती धाव आलेली नाहीये. शॉर्ट रन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. घाई केली होती अजितने आणि त्यामुळे जर पाहिलं तर धावबादच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद झालाय. धावसंख्या स्थिर आहे. 39 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू बाकी असेल. 5 चेंडूचा खेळ संपला. नवीन फलंदाज करण मैदानावरती दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती गौतम, स्ट्रायकिंग एंडला अजित आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं अजित चांगली बॅटिंग करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट गौतम. हो, इथे फुलर लेनचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज करतोय करण. 2 धावा मिळाल्या, तिसरीचाही प्रयत्न केलाय आणि ते अजित थोडेसे मागे राहिलेत आणि धाबाच्या सुरुवात पुन्हा एकदा फलंदाज बाद आणि ते आणखीन एक शॉर्ट रन. इथे आणखीन एक शॉर्ट रन म्हणजे तिथे फक्त एकच धाव मिळेल. ऑनफिल्ड डिसिजन असेल कारण आपल्याकडे अँगल नाही आहे. ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो म्हणजे एकच धाव मिळेल, एक शॉर्ट रन आहे. या चेंडूवरती देखील एकच रन आणि संघाची धावसंख्या 40 धावा. 41 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये एकविरा कळम या संघासमोर ठेवलेलं आहे टीम झुंजारने. चला या सर्व संघाने आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. सुरुवातीच्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, तो पहिला सामना, तदनंतर 2 चिठ्ठ्या त्या दुसरा सामना आणि जी चिठ्ठी निघेल त्या टीमला आपण बाय देणार आहोत. पहिला सामना इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजेता संघ म्हणजे सुरू असलेल्या संघामधील आपण दुसरा सामना खेळवणार आहोत. सुरू असलेल्या संघामधील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात युवा स्टार भुईगाव या संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. तो दुसरा सामना असणार आहे. विजेता संघ आणि युवा स्टार भुईगाव या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळणार आहे. यानंतर बालवीर बेनापट्टी आणि त्यांच्या विरोधात एनसीसी नायगाव. पहिला सामना आपण लगेच याच्यानंतर खेळवतोय. एनसीसी नायगाव आणि बालवीर बेनापट्टी. आणि नौजवान नायगाव या संघाला बाय मिळालेली आहे. नायगाव आणि बालवीर बेनापट्टी या 2 संघांमध्ये मी दीपेश दादा दिंडेकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत दीपेश दादा दिंडेकर आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एनसीसी नायगाव आणि बालवीर बेनापट्टी या 2 संघांमध्ये टॉस केला जाणार आहे. चला त्या ठिकाणी एनसीसी नायगाव संघाचा कॅप्टन आलेला आहे. बालवीर बेनापट्टी संघाचा कॅप्टन आपण देखील यायचं टॉस करण्यासाठी. या ठिकाणी एनसीसी नायगाव संघाने टॉस जिंकलेला आहे आणि बालवीर बेनापट्टी या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. निर्णय कळवायचा एनसीसी नायगाव संघ.
यानंतर तुम्हाला लगेच खेळायचं आहे. एनसीसी नायगाव संघाने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि बालवीर बेनापट्टी या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय आणि 3 षटकांचा सामना असेल. लक्षात ठेवायचं 3 षटकांचा तो सामना असणार आहे. तरीच आपण समालोचन कक्षामध्ये देखील हलकासा बदल करतो. आपल्याला जॉईंट होतील याच परिसरातील नामवंत समालोचक अक्षयजी साटम सर. एक्केचाळीस धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. टीम झुंजारने एकविरा कळम या संघाच्या विरोधात सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल पॉवर प्लेचं षटक. हो, पहिल्याच बॉलवरती मोठा फटका करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. इथून सातत्याने जर पाहिलं तर या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीनं कार्य करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांना करावा लागणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहिलं तर राऊंड विकेटने आले, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी आहे. फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती. अक्षयला तुम्ही पाहताय षटक क्रमांक पहिला अक्षय हाताळतोय. या मॅच मध्ये 41 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि 41 धावा डिपेंड इथून कराव्या लागतील. कारण आजच्या दिवसामध्ये 23 धावा डिपेंड होताना आपण पाहिल्यात. आजच्या दिवसामध्ये 32 धावा डिपेंड होताना आपण पाहिल्यात आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर धावा इथे बनलेल्या नाही आपण पाहिलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इथून गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने सातत्याने प्रभावित केल्या. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड विकेट स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हिरेन आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला हितेशला देखील तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार राऊंड विकेट हिरेनच्या विरोधात आणि हिरेनच्या बाट मधून इथे मोठा फटका लॉंग ऑनला उडवलाय. बॉल चाललाय त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर आलेत. वा, जबरदस्त झेल पाहायला मिळतोय. हिरेन निघालेत परतीच्या प्रवासाला. पहिला धक्का या मॅच मध्ये एकविरा कळम या टीमला बसलाय. फलंदाज बाद. वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 धावा धावफलकावरती. तर त्या क्रीडा रसिकाला विनंती करतोय प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. सामना सुरू आहे. लाईव्ह स्पर्धा तुम्ही पाहताय आणि प्लीज आपल्यास विनंती करतोय आपण येऊ नका मैदानाच्या आतमध्ये. काका प्लीज या मैदानाच्या बाहेर. कारण ही स्पर्धा लाईव्हच्या स्वरूपात आपण पाहतोय डिका स्पोर्ट लाईव्ह वरती आणि प्लीज आयोजन कमिटीला विनंती करतोय आपण त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा अक्षय. आतापर्यंत 3 धावा अक्षयने खर्च केल्यात.
स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहताय दीपक. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू आहे, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी अक्षय या षटकामध्ये करतायत. वेगवान गोलंदाजी केली जाते, फलंदाजांना इथे थांबवलंय, फटका खेळू देत नाहीये अक्षय. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल आलेला आहे या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी, चांगल्या दर्जाची गोलंदाजी, उत्तम दर्जाची गोलंदाजी या षटकामध्ये. यावेळेस देखील चांगला ड्राईव्ह, परंतु मिड ऑनला त्या ठिकाणी फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली, फक्त सिंगलच. दबाव टाकलाय बॅटरवरती, कारण पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 41चा चेस आहे या मॅच मध्ये आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा बनल्यात फक्त आणि फक्त 4च धावा. काही अप्रतिम कॅप्टन्सी राहिली आहे, ज्या पद्धतीने गोलंदाजाला युटिलाइज केलाय. बॅटिंग लाईन मध्ये देखील जर पाहिलं तर जबरदस्त चेंजेस पाहायला मिळाला. इथे देखील दाबाची संधी आहे आणि दाबाच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केलाय. आतापर्यंत जाऊन पोहोचलेले ती 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय गोलंदाज अक्षयने. फक्त 4च धावा खर्च केलेत. 41चा चेस आहे. येणारे 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळते, परंतु कळंब संघाला इथून पलटवार करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल आणि खऱ्या अर्थाने ती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये शुभम या फलंदाजाला स्वीकारावी लागेल. यावेळी चांगला फटका शुभमच्या बॅटमधून पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल चाललाय पॉईंट सीमारेषेच्या अगदी जवळ. फिल्डर त्या ठिकाणी आलेत, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा. तिसरीचाही प्रयत्न फलंदाज शुभमने केलाय आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. या 3 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती. येणारे 11 चेंडू सामना जिंकण्यासाठी, 17 चेंडू सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आणखीन 34 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. फलंदाज मैदानाच्या हातावरती दीपकला देखील तुम्ही पाहताय. हिरेन आणि हितेश हे 2 फलंदाज बाद झालेत. शरीराचा वेध घेतलाय, धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे तितकासा प्रॉमिसिंग फटका नव्हता, सरप्राईज करणारा चेंडू होता. इथे चेंडू आलेला आहे डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळतोय या षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार, वेगवान गोलंदाजी, तेज तरार, काय अप्रतिम गोलंदाजी करतोय आणि वेगाचा वापर करत असताना व्हेरिएशन आणि व्हरायटी देखील त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. इथे आणखीन एक वेगवान चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु मिड ऑनला त्या ठिकाणी चेंडू ड्रावल होतोय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, फक्त सिंगल न काहीच होणार नाही. इथून तुम्हाला मोठे फटकेही खेळावे लागतील, षटकार चौकार मारावे लागतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा सिंगल डबल्सही घ्यावे लागेल, परंतु मोठे फटके येणं गरजेचं देखील आहे. आदित्य पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न, टायमिंग करू शकलेला नाही आहेत. लॉंग ऑनला त्या ठिकाणी फिल्डर आहेत विकी, फिल्डिंग चांगली विकीच्या माध्यमातून, परंतु इथे डायरेक्ट हिट होणं गरजेचं आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 10 या आकड्यावरती. 10 धावा धाव फलकावरती. 41चा चेस आहे या मॅच मध्ये टीम एकविरा कळंबसाठी. आतापर्यंत 10 धावा धाव फलकावरती बनल्यात. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत या दुसऱ्या षटकामध्ये संपलेला आहे. आणखीन 14 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 14 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. आणखीन भरपूर साऱ्या गोलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य यावेळेस देखील हॅमर्ड केलाय, परंतु लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जातील.
या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 12 धावा धावफलकावरती. काय अप्रतिम गोलंदाजी, टप्पा वलन गती, आता सुवर्ण मध्य आदित्य यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस वेगवान गोलंदाज जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर झालेला नाहीये, पाय चालले नाही शुभमचे, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न शुभमने केलाय आणि चेंडू आलेला आहे डॉट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 41चा चेसचा पाठला करत असताना एकविरा कळम या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वाक्याकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. बारा चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 प्रणित हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर दीपक यांना तुम्ही पाहताय. हो, खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला शोधलाय, पॉइंटच्या त्या ठिकाणी फिल्डर आहे आणि त्यांच्या माध्यमातून इथे झेल पाहायला मिळतोय. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. अकरा चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. हो, यावेळेस फुलटॉस बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ त्या ठिकाणी पुढे येत आहेत परंतु बॅकअप त्या ठिकाणी दिलं जात आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. येणारे 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कमबॅक करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. मैदानावरती नवीन फलंदाज सागर मैदानावरती दाखल झालाय. चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा सागरच्या बॅटमधून. गोलंदाज तयार. इथे देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. समीकरण बदललंय. 9 चेंडू 27 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त खेळ टीम झुंजारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. इथे फ्लिक केलाय पाय समोरून, अगदी जर पाहिलं तर चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न. इथे फक्त एकच धाव. समीकरण बदललंय. 8 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि आतापर्यंत 15 धावा बनल्यात या मॅच मध्ये एकविरा कळम या टीमच्या. हो, यावेळेस ऑप्स्टमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. 8 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता या ठिकाणी. आणि येणारे 2 चेंडू जे आहेत ना भरपूर महत्वाचे आहेत. या 2 चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. राऊंड विकेट. यॉर्कर लेनचा चेंडू होता, खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय. इथे देखील फक्त सिंगलने काहीच होणार नाही. षटकार चौकार मारावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील. फलंदाज संघर्ष करतायत. एका बाजूला शुभमच्या बॅटमधून देखील फटके येत नाहीये. सागर मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्याही बॅटमधून मोठे फटके आलेले नाही आहेत. समीकरण बदललंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा प्रणित. यावेळेस देखील प्रणित ही चांगली कामगिरी करतायत. फलंदाजाला बाजी करतायत. आणखीन एकदा का या मॅच मध्ये टीम एकविरा कळमला बसलाय. फलंदाज बाद. आवश्यकता या मॅच मध्ये. काय जबरदस्त कामगिरी टीम झुंजारने केली आहे. बॅटिंग करत असताना 40 धावा धावफलकावरती जोडल्या. 41चा चेस आणि या मॅच मध्ये एकविरा कळम संघ मागे राहिला. कारण येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन हा फलंदाज, परंतु स्ट्रायकिंग एंडला शुभमला तुम्ही पाहताय. 6 चेंडू 24 धावा, 4 मोठे फटके हवे टीम एकविरा कळमला हा सामना जिंकण्यासाठी. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 गोलंदाज पाहायला मिळतोय विशाल. चला लगेच स्पीडअप करा, सामन्याला सुरुवात करा. यानंतरचा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो देखील 3 षटकांचा सामना असणार आहे. NCC नायगाव आणि बालवीर बेनापट्टी या 2 संघामध्ये. गोलंदाज तयार विशाल, ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग नाही आहे. स्क्वेअर रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी शुभम करत नाही, फक्त एकच धाव. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर रोशन दाखल झालाय. 5 चेंडू 23 धावा, 5 चेंडू. मोठे फटके फलंदाजांना खेळावे लागतील. परंतु काय कामगिरी केली आहे टीम झुंजारने, भरपूर जास्त इम्प्रेस केलं. चांगली गोलंदाजी, फलंदाजांना मोठे फटके खेळू दिलेले नाही आहे आणि दबाव सातत्याने टाकलाय फलंदाजांवरती. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा प्रणीतसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आलेला आहे डॉट. दबाव टाकलाय या मॅच मध्ये. 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. सामना पूर्णपणे जर पाहिलं तर टीम झुंजारच्या बाजूने जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण इक्वेशन समीकरण जर पाहिलं तर 4 चेंडू 23 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील फिंगर रोल केले, गतीचा काटा इथे बदललाय, कमी गतीने चेंडू टाकलाय. सलगचा दुसरा चेंडू डॉट. पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये वावरतोय एकविरा कळम संघ या मॅच मध्ये. समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त कामगिरी, अप्रतिम कामगिरी टीम झुंजारने केलेली आहे. फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. सलगचा तिसरा डॉट. वा विशाल वा, काय कामगिरी विशालने केली आहे, जबरदस्त कामगिरी. आदित्यने इम्प्रेस केलं, विशालने इम्प्रेस केलं आणि खऱ्या अर्थानं अक्षयनं देखील चांगली गोलंदाजी केलेली होती. प्रणीतनं देखील मागील षटकामध्ये इम्प्रेस केलं आणि या शेवटच्या षटकामध्ये विशाल इम्प्रेस करतायत, प्रभावित करतायत आणि खऱ्या अर्थानं सर्वांची मनेही जिंकतायत. गोलंदाज पुन्हा एकदा. इथे फुलटॉस बॉल फ्लिक केलाय. स्क्वेअर रिजनला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फिल्डिंग चांगली, फक्त सिंगल. पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजांनी केलाय. फक्त एकच धाव, फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या मॅच मध्ये. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे फक्त आणि फक्त. एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एका चेंडू मध्ये जर पाहिलं तर 22 धावा बनवायच्यात. मिशन इम्पॉसिबल. 1 चेंडू आणि 22 धावा. खऱ्या अर्थानं आतापर्यंत जर पाहिलं तर 23 चेंडू खेळलाय आणि 23 चेंडू मध्ये जर फक्त 19च धावा फलकावरती टीम एकविरा कळमने बनवल्यात आणि इथून 1 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. पूर्णपणे सामना जर पाहिला तर टीम झुंजारच्या बाजूने आणि ते मॅच जिंकलेली आहे. टीम झुंजारने पूर्णपणे डॉमिनेट केलाय. एकविरा कळम या संघाला भरपूर मोठा पराभव केलाय. तब्बल 21 धावांनी पराभव केलाय या मॅच मध्ये. अप्रतिम कामगिरी. काय गोलंदाजी, काय फलंदाजी, काय फिल्डिंग, सर्वच काही लाजवाब या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि पूर्णपणे या मॅच वरती अधिराज्य गाजवलंय टीम झुंजारने. ज्यांचा आवाज आपण ऐकला. मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली मिस्टर विकी. ही इज द मॅन ऑफ द मॅच. विकी यायचंय मॅन ऑफ द मॅच.
अंतिम मॅच पहिल्या हाफचा पाहिला आणि तिथे विकी ठरला त्या मॅचचा हिरो. GN11 व RK ग्रुप आयोजित भव्य टेनिस क्रिकेटचा थरार RK धमाका बिग बॅश आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आणि इथून पुढे हा हाफ जो असेल तो 3 ओव्हरचा असेल. जसा आपल्याकडे टाईम असेल त्या सिच्युएशननुसार षटकांमध्ये कपात किंवा जास्त ओव्हरचे सामने तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. थँक्यू पक्क्या मामा. 3 ओव्हरचा मॅच यायचे विकी मॅन ऑफ द मॅच. GN11 नायगावची ही स्पर्धा आपण पाहतोय. RK ग्रुपचं चांगला सपोर्ट म्हणूनच RK धमाका